राम कदमजी, मुख्यमंत्र्यांनी अगदी जेव्हा तारीख बाहेर आलेली होती, महापालिका निवडणुकांची जाहीर झाली, तेव्हाच असं म्हणलेलं होतं की पुण्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजप समोरासमोर असतील, ते एकत्रितपणे निवडणूक लढवणार नाहीत. परंतु आज पिंपरी चिंचवडच्या मुद्द्यावरनं, दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मुद्द्यावरनं आक्षेप आहे तो ठाकरेंच्या पक्षाला, परंतु भाजपला याबद्दल काहीच आक्षेप वाटत नाहीये. तुमची भूमिका काय याबद्दलची? नाही, मुळामध्ये आपण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन गोष्टी समजून घेण्याची आवश्यकता आहे. सगळ्यात पहिल्यांदा ही की एक तर कपोल कल्पित बातम्या आणि वेगवेगळ्या नेत्यांची, पुढाऱ्यांची वक्तव्य आणि त्या वक्तव्यांवरून माध्यमांनी काढलेला निष्कर्ष, तर त्याच्यामुळे तो निष्कर्ष बरोबर आहे नाही, चुकीचा आहे का, त्यांचा स्वतःचा तसा समज आहे, हे जोपर्यंत त्या पक्षाचे प्रमुख नेते स्पष्ट करत नाहीत तोपर्यंत आपण या चर्चेला की अजितदादा शरद पवार गटासोबत गेलेत असा निष्कर्ष काढणं हा काही योग्य ठरणार नाही. अशा प्रकारचं थेट वक्तव्य ना अजितदादांनी केलंय, ना इथे विद्याताईंनी ते स्वीकारलंय, ना माननीय शरद पवार साहेबांनी देखील तशा प्रकारचं वक्तव्य केलेलं नाही. भाग एक, आमची भूमिका अतिशय सुस्पष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून आम्ही सक्षम आहोत, मजबूत आहोत आणि समोरचा जो निष्प्रभ झालेला विरोधी पक्ष आहे तो निवडणुका पुढे जाव्यात म्हणून कशा प्रकारे वेगवेगळी पण राम कदमजी, मग संजय राऊत कुठेतरी मिसलीड करण्यासाठी आज असं बोलतायत असं तुम्हाला म्हणायचंय का? मला पूर्ण करू द्या. तर त्याच्यामुळे विरोधी पक्षाला महाराष्ट्रामध्ये निवडणुका ह्या नको होत्या हे आपण त्यांच्या वक्तव्यावरून, मागच्या वक्तव्यावरून आपण समजू शकतो. आता उबाटाचे नेते संजय राऊत काय म्हणतात, जसं या ठिकाणी सूरज चव्हाणांचे मित्र आहेत त्यांनी बरोबर सांगितलं की नेते म्हणून त्यांची विधानं सकाळी एक असतात, दुपारी त्याच्या पूर्णच वेगळी असतात. त्यांनी अनेकदा सांगितलं, जेव्हा माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तारखा द्यायचे की या तारखेला सरकार पडेल. काय झालं? कधी सरकार पडलं? त्यांचं एक भाकीत खरं ठरलेलं दाखवा. कुठलंच भाकीत खरं ठरलं नाही. उलट त्यांच्या सकाळ दुपार संध्याकाळ पत्रकार परिषदेमुळे जी उबाटा होती ती अर्ध्यावरून निम्म्यावर आणखी निम्मी झाली आणि त्याच्यानंतर आता हाताच्या बोटावर येऊन पोहोचली. तर त्याच्यामुळे त्यांच्या वक्तव्याला त्यांचे नेते गंभीरपणे घेत नसतील.